गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि तुमच्या पुढे हा आजचा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे आपण ध्यानामध्ये घ्यायचं आहे आणि प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. तर सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून हा प्रॉब्लेम लिहून घ्या. 10व्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे. लिहून घेतल्या असेल तर मी आता नेमकाच या प्रॉब्लेमला सुरुवात करतो बाळांनो. तर तुम्हाला एक विनंती करतो की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जर का तुम्ही पहिल्यांदाच माझं व्हिडिओ पाहत असाल तर. ठीक आहे. तर मग आता सुरुवात करूया आपण आजच्या प्रॉब्लेमला. तर आजच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बाळांनो काय दिलेलं आहे, तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर बिलाचं डिस्काउंटिंग झालं, बिल रिन्युअल झालं आणि बिलाचा जो ड्रावी आहे तो शेवटी काय झाला, इन्स्टॉलमेंट झाला. आणि इन्स्टॉलमेंट झाल्याच्या कारणामुळे तो आपल्या बिलाचे पूर्ण पैसे देऊ शकलेला नाही. आपल्याला हे पाहायचं आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. बरोबर आहे का. तर या प्रॉब्लेममध्ये सांगितलं काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या एंट्र्या आहेत त्या टप्प्यावर आपण कोणकोणत्या एंट्र्या सांगितल्या, कोणकोणतं आपल्याला काय काय सांगितलं हे तुम्ही जर प्रॉब्लेमकडे जर बघितलं तर निश्चित तुम्हाला समजून जाईल बाळांनो. काय सांगितलं, ऑन 18 जून 2019, 18 जून 2019ला रोहन सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹40,000 टू नवीन. म्हणजे इथं आपण जर एंट्र्यांचा क्रम डोक्यामध्ये घेतला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपण पाहायचं की रोहनच्या पुस्तकामध्ये एंट्र्या करायच्या आहेत. आपण रोहन आहोत तर रोहननं काय केलं, रोहन सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. रोहननं वस्तू विकलेल्या आहेत. कोणाला विकल्या बाळांनो, नवीनला. केवढ्याच्या, 40,000च्या ऑन क्रेडिट. पहिली वस्तू विकल्याची एंट्री होते. नंतर कोणती आहे, ॲक्सेप्टन्सची. रोहन ड्रॉज अ बिल फॉर द अमाऊंट ड्यू फॉर द मंथ्स ऑन द सेम डे. नवीन ॲक्सेप्टेड द बिल अँड रिटर्न इट टू रोहन. आता काय झालं बघा की लगेचच बिल काय केलं, रोहननं बिल ड्रॉ केलं. कोणावर बाळांनो, नवीनवर. किती महिन्याचं बिल बाळांनो, 3 महिन्याचं बिल ऑन द सेम डे, त्याच दिवशी. आहे की नाही. लगेचच त्यानं ते ॲक्सेप्टही केलेलं आहे. नवीन ॲक्सेप्टेड द बिल अँड रिटर्न इट टू रोहन. रोहननं ते काय केलेलं आहे, बिल वापसही घेतलेलं आहे. ओके. ऑन 19 जून 2019 म्हणजे दुसऱ्या दिवशी बाळांनो, दुसऱ्या दिवशी काय झालं, रोहन डिस्काउंटेड द बिल विथ द बँक ॲट 15% पर ॲनम. दुसऱ्या दिवशी घडलेली गोष्ट आहे. आणि किती दिवसांकरता हे बिल काढलेलं आहे बाळांनो, तर हे बिल 3 महिन्याकरता काढलेलं आहे. म्हणजे डिस्काउंटिंगसुद्धा किती महिन्याकरता आहे, 3च महिन्याकरता आहे बाळांनो. आहे की नाही. म्हणजे हा जो डिस्काउंट आहे तो 3च महिन्याकरिता आकारला पाहिजेत. ओके. ऑन द ड्यू डेट नवीन डिसऑनर हिज ॲक्सेप्टन्स. बघा आता इथपर्यंत आपण जर बघितलं तर इथपर्यंत कोणकोणत्या एंट्र्या घडलेल्या आहेत. एक परचेस सेलची एंट्री घडलेली आहे. त्यानंतर ॲक्सेप्टन्सची घडली, सेंडिंगची घडली. सेंडिंग नंतर बिलाचं काय बाळांनो, ऑनर किंवा डिसऑनर होते. पाहूयात आता ऑनर किंवा डिसऑनर आहे का पाहूयात. ऑन द ड्यू डेट नवीन डिसऑनर हिज ॲक्सेप्टन्स. काय बिल बाळांनो, डिसऑनर आहे. मग बघूयात आता पुढे काय. अँड बँक पेड नोटिंग चार्जेस ₹350. बँकेनं ₹350चा नोटिंग चार्जेस पेड केलेला आहे आपल्या ड्रायव्हरच्या वतीनं. नवीन देम रिक्वेस्टेड रोहन टू रिन्यू द बिल. पुन्हा बाळांनो जो नवीन आहे, ड्रावी आहे आपला. नवीन हा कोण आहे, ड्रावी आहे. तर या ड्रावीने आपल्याला विनंती केली की माझं बिल काय करा, रिन्यू करा. अशा प्रकारे रिन्यू केल्यानंतर रिन्यू इट द बिल. रोहन ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट. रोहननं सगळ्या कंडिशन्स मान्य केल्या. आपण काय अटी घातल्या. कंडिशन म्हणजे काय, काही अटी घालून रोहननं मान्य केलं. काय मान्य केलं बाळांनो, दॅट नवीन शुड पे इंटरेस्ट. बघा काय म्हणते, दॅट नवीन शुड पे इंटरेस्ट. बाबा नवीन, मी तुझ्या सगळ्या गोष्टी, तुझं बिल रिन्यू करण्याची मागणी आहे ना, ती मान्य करतो मी. तुझी बिलाची जी रिन्यू करण्याची मागणी आहे ती मान्य करतो. पण माझी एक विनंती आहे माझी एक अट आहे. ती अट अशी आहे की तू इंटरेस्ट द्यावं. किती रुपये, जेवढ्या रुपयासाठी तू मला मुदतवाढ मागतो आहे. नवीन करा म्हणजे काय, बिल रिन्यू म्हणजे काय, बिलाला मुदतवाढ मागणे. यालाच बाळांनो काय म्हणतात, बिलाचं रिन्युवेशन म्हणतात. मग हे रिन्युवेशन करण्यासाठी या ठिकाणी ड्रायव्हर काय म्हणतो, अट काय म्हणतो, जेवढ्या पैशासाठी तुला मुदतवाढ पाहिजे आहे तेवढ्या पैशावर तुला 12% व्याज लागेल. किती महिन्याचं, तुला जेवढ्या महिन्याची मुदतवाढ पाहिजे. बघा किती महिन्याची मुदतवाढ, बघा 12 months पर ॲनम प्लस नोटिंग चार्जेस बाय चेक. म्हणजे काय बाळांनो, तर जे काही आता पहिलं बिल बाळांनो, एकच बिल आहे. पहिलं बिल किती रुपयाचं आहे, 40,000चं हे बिल आहे. मग हे 40,000चं बिल आहे, त्याच्यावर किती महिन्याचं बाळांनो, 12% म्हणजे काय बघा. 12% म्हणजे काय, 40,000वर 12%चं व्याज. किती महिन्याचं बाळांनो, जेवढ्या महिन्याची मुदतवाढ पाहिजे तेवढे महिने. म्हणजे गुणिले 2/12
12 अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. हे काय 12% आहे आणि हे काय 2 महिने आहेत. 12पैकी 2 महिने. मग चला 12 आपण कट झाले, 2 शून्यही कट झाले आहे की नाही. मग 400 गुणिले 2 म्हणजेच किती रुपये झाले बानो? 800 रुपये व्याज झालं. तर इथं सांगितलं काय बानो? तर बघा, रोहन रिन्यू द बिल. रोहन ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट नवीन शुड पे इंटरेस्ट ऑन रिक्वेस्ट. बघा, ऑन रिक्वेस्टेड रोहन टू रिन्यू इट. म्हणजे हे इंटरेस्ट 800 रुपयाचं व्याज प्लस नोटिंग चार्जेस बाय चेक. बघा, नोटिंग चार्जेस किती आहेत? नोटिंग चार्जेस 350 शेवटी ड्रावीकडून वसूल केले जातील. तर टोटल बाळानो 1150 रुपये तू आम्हाला आताच्या आत्ता बाय द्यावे बाळानो. कसे? चेकने द्यावे. बाय चेकने द्यावे आत्ताच्या आत्ता. एवढंच पार्ट पेमेंट आहे 1150 रुपयाचं. जे पहिले 40,000 रुपये आहेत, जे राऊंड म्हणजे आपलं प्रायमरी अमाऊंट जी आहे त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. त्यातून कुठल्याही प्रकारचं बाळानो काय झालेलं नाही आहे. त्यातून कुठल्याही प्रकारचं पार्ट पेमेंट आपल्याला मिळालेलं नाही आहे बाळानो. बरोबर आहे का? अशा प्रकारची अट घातली आणि मग बाळानो हे सगळ्या अटी दीज अरेंजमेंट्स वे आर कॅरीड थ्रू बट बिफोर द ड्यू डेट. बघा, म्हणजे हे सगळ्या अटी मान्य झाल्या. नवीनला ज्या रोहननं घातलेल्या सगळ्या अटी त्याला मान्य झाल्या आणि बिल ॲक्सेप्ट झालं आणि पुढे कारभार चालू झाला. मग पुढे काय आलं? पुढे काय बघा, दीज अरेंजमेंट वे आर कॅरीड थ्रू बट बिफोर द ड्यू डेट. बघा, बिफोर द ड्यू डेट नवीन वॉज डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट. परंतु दुसऱ्या बिलाच्या ड्यू डेटच्या आधीच नवीन काय झाला? इन्सॉल्वंट झाला. अँड रोहन रिसिव्ड 60 पैसा इन अ रुपी. 60 पैसा इन अ रुपी म्हणजे काय? 1 रुपयातले 60 पैसे. 1 रुपया म्हणजे किती पैसे होतात? 100 पैसे होतात. 100 पैशातले 60 पैसे फक्त वसूल केले. बाकीचे 40 पैसे त्याचे बुडालेले आहेत बाळानो. आहे की नाही? म्हणजे तो दिवाळखोर झाला. याचा अर्थ त्याच्यावर जेवढे काही पैसे पडले असतील त्याच्यातला तो 1ही रुपया आता ड्रायव्हरला देऊ शकणार नाही. कोण? नवीन. म्हणून तो दिवाळखोर झालेला आहे. मग 1 रुपयातला 60 पैसा म्हणजे 100 पैशातले 60 पैसे. 10 रुपयातले 6 रुपये. 100रातले 60 रुपये. आहे की नाही? 1000रातले 600 रुपये. आहे की नाही? 10,000रातले 6,000 रुपये. आहे की नाही? तर अशा प्रकारे 40,000रातले किती होतील बाळानो? किती होतील? 40,000रातील किती होतील? 40% पैसे म्हणजे 16,000 रुपये बुडालेले आहेत बाळानो. बाकीचे 24,000 रुपये फक्त वसुली झालेली आहे. एवढंच आपल्याला शेवटची एंट्री करायची आहे. यालाच म्हणतात इन्सॉल्वन्सीची एंट्री. तर अशा प्रकारे आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचून झाल्यावर आपण एक जर कच्चा क्रम जर काढला तर पहिला क्रम काय होते? सेलिंग अँड बाईंगची एंट्री होते. नंबर 2ला कोणती होते बाळानो? ॲक्सेप्टन्सची होते. नंबर 3ला सेंडिंगची कोणती केस आहे बाळानो? इथं डिस्काउंटिंगची आहे. आहे की नाही? डिस्काउंटिंगची एंट्री आहे. चौथी कोणती आहे? डिसऑनरची आहे. 5वी कोणती आहे बाळानो एंट्री? 5वी एंट्री आहे इंटरेस्ट ड्यूची एंट्री आहे. 6वी एंट्री कोणती आहे? पार्ट पेमेंट. आता 40,000रातून काहीच पार्ट पेमेंट नाही, परंतु नोटिंग चार्जेसचे अमाऊंट 350 आणि व्याजाचे 800 एवढंच रुपये तुमचं काय पार्ट पेमेंट आहे. म्हणून पार्ट पेमेंटची पण एंट्री आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. त्यानंतर 7वी एंट्री कोणती आहे बाळानो? 7वी एंट्री आहे न्यू ॲक्सेप्टन्सची एंट्री आहे. न्यू ॲक्सेप्टन्सचं काय होईल? नंतर काय बाळानो? दुसरं बिल कुठे सेंडिंग केलं का आपण? नाही, दुसरं बिल कुठेही सेंडिंग केलेलं नाही आहे. पण बाळानो शेवटी ड्रावी काय झालेलं आहे? इन्सॉल्वंट झालेलं आहे. म्हणून दुसरं बिलसुद्धा काय होईल बाळानो? डिसऑनर होईल. आणि शेवटची एंट्री 9वी एंट्री कोणती बाळानो? इन्सॉल्व्हन्सीची एंट्री होईल. अशा आपल्याला 9 एंट्र्या ड्रायव्हरच्या पुस्तकामध्ये करायच्या आहेत. तर चला मग आपण करूयात बाळानो. आहे की नाही? तर तारीख तुम्हाला दिलेली आहे. तारखेनुसार आपण एंट्र्या केल्या पाहिजेत. बघा, 18 जून पहिली एंट्री कोणती आहे? वस्तू विकल्याची तारीख काय आहे? 2019 जून 18. ओके, चला मग एंट्री काय बाळानो? होता आपण कोण आहोत? रोहन आहोत. रोहनच्या पुस्तकात एंट्री इन द बुक्स ऑफ रोहन जर्नल. आहे की नाही? चला मग रोहनच्या पुस्तकात एंट्री. रोहन काय म्हणतो? रोहन सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट रुपये 40,000. नवीनला वस्तू विकलेल्या आहेत. म्हणजे काय एंट्री बाळानो होते त्याचं? नवीन्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. किती रुपयाच्या वस्तू विकल्या आता? 40,000च्या वस्तू विकल्या आता. काय येईल नॅरेशन बाळानो? बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने आपण पहिली सेलची एंट्री केलेली आहे की नाही? मग सेलच्या एंट्री दुसरी एंट्री कोणती होती बाळानो? ॲक्सेप्टन्सची.
दुसरी एंट्री कोणते होते बिलाच्या ॲक्सेप्टन्सची. त्या 40,000तून काही आता पार्ट पेमेंट मिळालं आहे का? काहीही मिळालेलं नाही. तर 3 महिन्याचं जेवढ्याचं तेवढ्याला बिल काढलेलं आहे 40,000 रुपयाचं. चला तर मग दुसरी एंट्री त्याच दिवशी काढलं बघा. रोहन ड्रॉज अ बिल फॉर द अमाऊंट ड्यू फॉर 3 months ऑन द सेम डे. ओके. अँड नवीन ॲक्सेप्टेड द बिल अँड रिटर्न टू रोहन. त्याच दिवशी घडलेली गोष्ट आहे. म्हणून इथं सुद्धा तारीख काय बानो 18. सेम महिना आणि सेम वर्ष असल्यामुळे बदलायची गरज नाही बानो. मग ॲक्सेप्टन्सची एंट्री म्हटलं काय होते? ड्रायव्हरच्या पुस्तकात जर ॲक्सेप्टन्सची एंट्री असेल तर बिल्स रिसिवेबल, ड्रायव्हरसाठी बिल हे रिसिवेबल आहे, तर ड्रायव्हरसाठी काय बानो पेबल आहे. नवीनचं अकाउंट किती रुपये? 40,000. बिंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. अशा पद्धतीने आपण काय केलं बाळांनो? ॲक्सेप्टन्स रिसिव्ड केलेलं आहे. ओके. आता ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर आपल्याला क्रम पाठ आहे बाळांनो. क्रम एंट्र्यांचा पाठ आहे. आता कोणती एंट्री असते? सेंडिंगची असते. मग आता सेंडिंगची एंट्री आहे तर सेंडिंग कधी झालं? सेंडिंग कुठे झालं? एंडॉर्स झालं, डिस्काउंटिंग झालं का बँक फॉर कलेक्शन आहे? तर बघूया. आपल्याला माहिती आहे, आपण प्रॉब्लेम आधी वाचलेला आहे. पण तर बिल काय झालेलं आहे? डिस्काउंटेड. कधी झालेलं आहे? 19 जून, म्हणजे दुसऱ्या दिवशी झालेलं आहे. आणि बिल किती महिन्याच्या बाळू? एकूण 3 महिन्याचं आहे. दुसऱ्याच दिवशी झालं म्हणजे त्याच दिवशी झालं असं पण काही त्याला हरकत नाही बाळू, आहे की नाही? दुसऱ्या दिवशी बिल डिस्काउंटेड झालं याचा अर्थ त्याच दिवशी बिल डिस्काउंटेड झालं असा आपण अर्थ गृहीत धरायला हरकत नाही बाळू. तर म्हणून त्याच दिवशी आपण बिल डिस्काउंटिंग झालेलं आहे असं आपण गृहीत धरूयात. बरोबर आहे का? म्हणजे 3 महिन्याचा डिस्काउंट. 19 तारीख बिल बँकेकडे डिस्काउंटेड झालं म्हणजे काय अकाउंट डेबिट होईल बाळांनो? बँक अकाउंट डेबिट होईल. बँक किंवा कॅश पण म्हणायला चालेल. डिस्काउंट अकाउंट पण डेबिट होतं. आपण एंट्र्या पाठ केलेल्या बाळांनो. डिस्काउंट अकाउंट डेबिट. आणि आपल्याकडनं काय गोज आउट आहे बाळांनो? इथं मिळालेलं बिल. आता अमाऊंट लिहायची आपल्याला. नॅरेशन लिहून टाकून द्या आपण. बिंग बिल डिस्काउंटेड. ओके. तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर डिस्काउंट आपल्याला काढायचा. मग डिस्काउंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाळांनो? किती रुपयाचं बिल डिस्काउंटेड केलं आपण? 40,000चं बिल आपण डिस्काउंटेड केलेलं आहे. हे व्याजाचं आहे, हे इंटरेस्ट आहे आणि हे आहे बघा डिस्काउंट आहे. बरोबर आहे. 40,000वर किती टक्के व्याज आहे बाळांनो? डिस्काउंट आहे 15% डिस्काउंट आहे. गुणिले 15 भागिले 100 गुणिले 3 महिन्याचं बिल आहे बाळांनो. म्हणून 3 महिने. 3 एक 3, 3 चौक 12, 2 2 0 कटले, 4 एक 4, 4 10 40, 100 गुणिले 15 म्हणजेच 1,500 रुपये. बरोबर का? 1,500 रुपये काय झालेलं आहे? 3 महिन्याचा डिस्काउंट झालेला आहे. 40,000तून 1,500 गेले, किती उरले बाळांनो? 38,500 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. 1,500 रुपये डिस्काउंट आहे आणि टोटल बाळांनो झालं किती? 40,000 रुपये. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी डिस्काउंट किती झालेलं आहे? 1,500 रुपये डिस्काउंट झालेलं आहे. मग 40,000 रुपयाचं बिल आपल्याकडून गेलं, पण बँकेनं डिस्काउंट कापून फक्त आपल्याला किती कॅश दिली बाळांनो? आपल्या बँक खात्यात जमा केली 38,500 रुपयाची कॅश फक्त जमा केलेली आहे. बाकीची कॅश डिस्काउंट म्हणून कापून घेतलेली आहे. मग सेंडिंगची एंट्री झाली. मग सेंडिंगच्या एंट्रीनंतर ड्यू डेटच्या दिवशीचा विषय येतो. ड्यू डेटच्या दिवशी बिल बाळांनो एकतर ऑनर होते नाहीतर डिसऑनर होते. ऑन द ड्यू डेट काढा बरं. आता 18 जूनचं बिल ॲक्सेप्टन्स आहे. 18 जूनच्या नंतर बघा ॲक्सेप्टन्स 3 महिन्याचा ॲक्सेप्टन्स आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर 18 सप्टेंबर प्लस 3 दिवस म्हणजे बाळांनो तारीख येते कोणती? सप्टेंबर 21. बिल डिसऑनर आहे आणि बिल डिसऑनर म्हणल्यावर काय एंट्री कोण डेबिट झालं पाहिजे बाळांनो? ड्रावी डेबिट झालाच पाहिजे. नवीन्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नोटिंग चार्जेस आहेत परंतु ड्रायव्हर नोटिंग चार्जेसला डेबिटही करणार नाही आणि क्रेडिटही करणार नाही. बिंग बिल डिसऑनर. ठीक आहे. किती रुपये बाळांनो? 40,000. नोटिंग चार्जेस केलं तर 350. 40,350 फक्त अमाऊंटमध्ये फरक पडेल नोटिंग चार्जेस असताना.
बरोबर आहे. कारण नोटिंग चार्जेस का केले, कारण ड्रावी कारणीभूत ठरला. कशासाठी बाळांनो, बिल डिसऑनर करण्यासाठी ड्रावी कारणीभूत ठरला, त्याच्यामुळं आपण एंट्री केलेली आहे बाळांनो ही, आहे का नाही. तर चला मग आता काय एंट्री बाळांनो, नंबर पुढे 21 तारखेलाच काय होईल आता, 21 तारखेला व्याजाची आकारणी होईल. व्याज आपण कसं कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी बघितलेलं आहे की नाही. हे व्याजाचे पूर्ण हिशोब आहे. 40,000वर 12% व्याज आहे 2 महिन्याकरता. कारण दुसरं बिल जे आहे त्याची मुदतवाढ ही 2 महिन्याची मुदतवाढ आहे, त्यामुळे त्याच्यावर 2 महिन्याची मुदत वाढीमुळे 2 महिन्याचं व्याज लागेल बाळांनो, बरोबर आहे का. या पद्धतीने आपण 800 रुपयाचं व्याज काढलेलं आहे की नाही. तर चला मग आता 800 रुपये ड्यू असल्याची एंट्री करूयात. इंटरेस्ट ड्यू म्हणल्यावर कोणाकडनं ड्यू आहे, पुन्हा एकदा नवीनकडनं ड्यू आहे. नवीन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, हे ड्रायव्हरचं इन्कम आहे म्हणून तो ड्रायव्हर इंटरेस्ट डेबिट क्रेडिट करेल. किती रुपये आपण काढलेलं आहे व्याज, 800 रुपये. बिंग इंटरेस्ट ड्यू. बिंग इंटरेस्ट ड्यू, बरोबर आहे. इंटरेस्ट ड्यू झाल्यानंतर बाळांनो पुन्हा काय होईल, बरोबर आहे, पार्ट पेमेंट. पार्ट पेमेंटमध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे, हे 350 रुपयाचे नोटिंग चार्जेस आणि हे 800चं व्याज मिळालेलं आहे, पण मिळालेलं आहे. आणि बाय चेक मिळालेलं आहे, म्हणून काय बाळांनो, बाय चेक मिळालं म्हणजे बँक अकाउंट डेबिट होईल टू काय बाळांनो, हे आपल्याला दिला कोण चेक, नवीननं दिलेलं आहे. किती रुपये, 1150. किती रुपये बाळांनो, 1150. कसं काय, फक्त बघा तुम्ही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. ऑन द ड्यू डेट नवीन डिसऑनर ॲक्सेप्टन्स अँड बँक नोट पेड नोटिस 350. नवीन देन रिक्वेस्टेड रोहन टू रिन्यू द बिल. रोहन ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट नवीन शुड पे इंटरेस्ट ऑन बॅलेन्स ॲट 12% पर ॲनम प्लस नोटिंग चार्जेस बाय चेक. म्हणजे काय, याचा अर्थ नोटिंग चार्जेसचे पूर्ण पैसे आणि इंटरेस्टचे पैसे असे दोन्ही मिळून या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. मग इथे या ठिकाणी लिहिूयात बिंग पार्ट पेमेंट रिसिवड, आहे नाही, पार्ट पेमेंट रिसिवड. अशा प्रकारची एंट्री या ठिकाणी आपण करूयात. आणि आता पुढची एंट्री कोणती असेल तर नवीन ॲक्सेप्टन्सची असेल. तर नवीन ॲक्सेप्टन्ससुद्धा 21 सप्टेंबरलाच होईल, आहे की नाही. 2 महिन्याचं हे बिल आहे. मग 21 सप्टेंबर, मग 21 सप्टेंबरला ॲक्सेप्टन्सची एंट्री काय आहे माहिती आहे आपल्याला, बिल्स रिसिव्हर अकाउंट डेबिट टू नवीन. इथं तीच एंट्री होईल, इथं काय बदल होणार नाही बाळांनो, आहे की नाही. आणि या प्रॉब्लेममध्ये तर सरळ 40,000 रुपये सेम एंट्री इथून कॉपी करायची आहे, इथून पेस्ट करायची आहे बाळांनो. करा मग कॉपी. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू नवीन अकाउंट. किती रुपये, 40,000 रुपये, आहे की नाही. तर काय लिहायचं बाळांनो, बिंग न्यू ॲक्सेप्टन्स रिसिव्ड, आहे की नाही. तर अशा प्रकारची एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. आता दुसरं बिल आपण ॲक्सेप्ट झालेलं आहे. मग दुसरं बिल ॲक्सेप्ट झाल्यानंतर आता पुढं काय बाळांनो, तर पुढं दुसऱ्या बिलाचं कुठं सेंडिंग आहे का, आपल्याला प्रॉब्लेममध्ये माहीत आहे बाळांनो. दुसरं बिल कुठंही सेंड केलेलं नाही आहे. दुसरं बिल कुठेही सेंड केलेलं नसल्या कारणामुळे डायरेक्ट आपल्याला एंट्री काय बघायची आहे, बिल ऑनर आहे का डिसऑनर आहे एवढंच बघायचं आहे बाळांनो, आहे की नाही. बिल ऑनर आहे का डिसऑनर आहे एवढंच आपल्याला बघायचं आहे. तर आता बघूयात आपण बिल ऑनर आहे का डिसऑनर आहे त्याचं, ठीक आहे ना. तर बघा, मला असं वाटतं की बिल डिसऑनर आहे का, कारण बिल डिसऑनर याच्यामुळे आहे की ड्रावी हा काय झालेला आहे, इन्सॉल्वंट झालेला आहे. ड्रावी काय झालेला आहे, इन्सॉल्वंट. मग बघा आता बिलाची 21 तारखेला आपण बिल काय केलेलं बाळांनो, 21 तारखेला बिल आपण ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहे आपल्याला. 21 सप्टेंबरला आपल्याला बिलाचं ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहे. मग आता 2 महिन्याचं बिल, दुसरं बिल 2 महिन्याचं आहे. मग 2 महिन्याचं बिल सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. 21 नोव्हेंबर प्लस 3 दिवस म्हणजे नोव्हेंबर. तोच वर्ष काय चेंज झालेलं नाही बाळांनो, 24th, आहे की नाही. बिल डिसऑनर, ड्रावी इन्सॉल्वंट झाला याचा अर्थ तो बिल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं तो ऑनर करू शकणार आहे का, नाही, नॉट पॉसिबल, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी बिल डिसऑनरची एंट्री करूयात. बिल डिसऑनर म्हणजे काय होईल बाळांनो, ड्रावी डेबिट होईल. नवीन अकाउंट डेबिट टू बिल्स
रिसिवेबल अकाउंट. बघा डिसऑनरची एंट्री इथंही आहे, बरोबर आहे का? डिसऑनरची एंट्री इथंही केलेली आहे का नाही? इथंही डिसऑनरची एंट्री केलेली आहे, परंतु इथं बँक अकाउंट का केलं? कारण हे पहिलंवालं बिल आपण बँकेकडे डिस्काउंटेड केलेलं होतं, पण हे दुसरंवालं बिल आपण कोणाकडेही पाठवलेलं नाही आहे. म्हणजे पहिलं बिल हे डिस्काउंटिंगचं आहे, तर दुसरं हे बिल कोणाकडचं आहे? सेल्फ केसमधलं आहे. याच्यामुळं याच्यामध्ये बाळांनो बँक वगैरे किंवा काही येणार नाही. तर लक्षात घ्या, जेव्हा डिसऑनरची एंट्री करताना कोणाकडे बिल आहे, बिलाचं पोझिशन कोणाकडे आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता पहिल्या बिलाचं पोझिशन बँकेकडे होतं म्हणून आपण बँकेला क्रेडिट केलं, आहे की नाही? तुम्ही चौथी एंट्री बघा, आहे की नाही? बघा चौथी एंट्री तुम्ही इथं बघा, या तिसऱ्या एंट्रीमध्ये काय केलं आपण? बिलाचं पोझिशन बँकेला दिलं. मग आता या चौथ्या एंट्रीमध्ये काय झालं? बिल डिसऑनर झालं. मग डिसऑनर झाल्यावर इथं आपण डिसऑनरची एंट्री आहे बघा ही, तर ही बँकेला आपण क्रेडिट केलेलं आहे, परंतु दुसऱ्या बिलाचं पोझिशन आपल्याचकडे आहे म्हणून कुठेही सेंड केलेलं नाही आहे, म्हणून इथं बँकेच्या ऐवजी काय बिल्स रिसिवेबल आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? मग नॅरेशन काय लिहिलं इथं? बिंग बिल डिसऑनर, बिंग बिल डिसऑनर अशा प्रकारची एंट्री केलेली आहे का नाही? मग आता या ठिकाणी शेवटची एंट्री आपल्याला करायची आहे बाळांनो इन्सॉल्व्हन्सीची. त्या दिवशी होईल 24 तारखेलाच, आहे की नाही? 24 तारखेला इन्सॉल्व्हन्सीची एंट्री काय होईल बाळांनो? तर इन्सॉल्व्हन्सीमध्ये काय सांगितलं तर बघा, प्रॉब्लेम सांगितलेला आहे, रोहन रिसिव्ड 60 पैसा इन अ रुपी. 60 पैसा इन अ रुपी म्हणजे काय? तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे आहे, बरोबर का? 100 पैशातले 60 पैसे मिळाले, म्हणजे 100 पैशातले 60 पैसे म्हणजे 60%. ॲम आय राईट? बरोबर आहे का? मग 60% रक्कम किती हजाराच्या? 40,000च्या 60% रक्कम, आहे की नाही? 60%, 100रातले 60 पैसे मिळाले तर 40,000रातले किती मिळाले, आहे की नाही? 100रातले 60 मिळाले तर 40,000रातले किती मिळाले? 00 कटले, 00 कटले, तर बाळांनो 4 चोक 16,000 रुपये आपल्याला 24,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत, आहे की नाही? तर 24,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. 40,000पैकी 24,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. मग 40मधून 24,000 गेले तर उरले 16,000 रुपये, आहे की नाही? उरले 16,000 रुपये, तर 16,000 रुपये आपले काय आहेत बाळांनो? आता बॅड डेट. 60% पैसे मिळाले तर 40% बुडाले, ॲम आय राईट? म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट किती मिळाले आपल्याला? 24,000. 60% पैसे मिळाले म्हणजे 24,000 रुपये. बाकीचे बुडाले म्हणजे लॉस आहे आपला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बॅड डेट्स अकाउंट डेबिट. यालाच ड्रावी काय म्हणेल? डिफिशियन्सी म्हणेल. डिफिशियन्सी अर्थ काय होतो? कमतरता, तेवढे पैसे त्याला कमी पडले देण्याहून, आहे की नाही? हे सगळं दिलं कोण आपल्याला? नवीन अकाउंट. किती रुपये? 40,000 रुपये. नॅरेशन काय बोलायचं? बिंग ओनली 60 पैसे इन अ रुपी could be recovered due to इन्सॉल्व्हन्सीमुळे ड्रावीच्या पुस्तकातले फक्त 60% पैसे मिळाले, बाकीचे पैसे बुडाले, आहे की नाही? याच बॅड डेट्सला ड्रावी काय म्हणेल? डिफिशियन्सी म्हणेल. ड्रावी काय मिळेल बाळांनो? डिफिशियन्सी मिळेल. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम संपलेला आहे. तर प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या बाळांनो. तर घ्या, हे पहिलं पेज आहे प्रॉब्लेमचं. व्हिडिओ पॉज करा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. करा पॉज आता. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. अशा प्रकारे आजचा आपण या ठिकाणी थांबवूयात आणि उद्याला पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. ओके. अजून लॉकडाऊन बाळांनो, जे आपले माननीय कलेक्टर साहेब आहेत त्यांनी आपला लॉकडाऊन 23 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेला आहे, वाढवलेला आहे. त्यामुळं अजून तरी मला क्लासवर 2-3 दिवस जाता येणार नाही आणि त्यामुळं आपल्याला अशाच पद्धतीने शिकावं लागणार आहे. 1-2 जणांची अशी तक्रार होती की मला व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीत. आजचा व्हिडिओ बघा आणि मला या व्हिडिओवर कमेंट करून सांगा की तुमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला क्लिअरली दिसला की नाही दिसला. ठीक आहे. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया उद्याला. धन्यवाद. थँक्यू.